माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, बाप आणि आई माझी विठ्ठल रुखुमाई. असं म्हणत अवघा महाराष्ट्र अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर. असं म्हणत पंढरपूरमध्ये अवघा महाराष्ट्र आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं गोळा झालेला आहे. आणि त्यांचा पिता, त्यांचे वडील, त्यांची आई ही विठ्ठल रुखुमाई आहे. आणि या विठ्ठल रुखुमाईच्या चरणी मस्तक टेकवण्यासाठी सगळा महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशातून विदेशातून लोक आज पंढरपूरला आलेले आहेत. नमस्ते, मी श्रीरंग गायकवाड. पंढरीची वारी ही अनादी कालापासून चालत आलेली आहे. महाराष्ट्राचा महाउत्सव, महासण असलेली ही वारी आणि आजचा आषाढीचा हा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक असं महत्त्व असलेला हा दिवस आहे. मुळात ही जी वारीची परंपरा आहे ही एक ज्ञान परंपरा आहे. ही एक शहाणपणाची, समंजसपणाची अशी परंपरा आहे. बंधुभावाची आहे, प्रेमाची आहे. एकमेकांशी बंधुभावाने, एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने नांदण्याचा विचार ज्या समचरण विठ्ठलाने दिला त्या विठ्ठलाच्या पायाशी लीन होण्यासाठी सगळा महाराष्ट्र तिथं जमलेला आहे. पंढरपुराच्या वाळवंटामध्ये सगळे जातीभेद विसरून आपण हा कुठल्या जातीचा, तो कुठल्या धर्माचा हे न पाहता पंढरीच्या जना नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. तर असे हे पंढरीचे जे लोक आहेत, पंढरपुरात जे जमलेले लोक आहेत, हे खऱ्या अर्थानं सामाजिक एकोप्याचा, राष्ट्रीय ऐक्याचा मेसेज देत आहेत. आणि तुम्ही म्हणाल की तरुण भारततर्फे एक पत्रकार किंवा एक संपादक म्हणून यामागची भूमिका काय, किंवा या पंढरीच्या वारीचं, विठोबाचं महत्त्व सांगण्याचं कारण काय, तर त्याचं महत्त्व मी सांगण्यासाठी इथं उभा आहे. बघा, तरुण भारतने गेल्या वर्षी विठू माऊली नावाचा एक विशेषांक सुरू केला. यंदाचं हे दुसरं वर्ष आहे. आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते यंदाच्या विशेषांकाचं प्रकाशन झालं. हा विशेषांक माझ्या हातात आहे आणि त्याचं नाव आहे विठू माऊली. विठ्ठलाला संतांनी माऊली या संबोधनाने हाक मारली. आणि ही माऊली जशी आई सगळ्या लेकरांना जवळ घेते, सगळ्या लेकरांचं पालनपोषण तेवढ्याच ममतेने, प्रेमाने करते, म्हणून विठ्ठलाला संतांनी माऊली संबोधलं आहे. वारकऱ्यांनी संतांना माऊली म्हटलं आहे. तर सगळे वारकरी एकमेकांना माऊली माऊली असं म्हणतात आणि एकमेकांच्या पाया पडतात. असा हा इथला विचार आहे, अशी ही इथली परंपरा आहे. आणि ही परंपरा मी तुम्हाला सांगितलं तसं तुमच्या अंतरात्म्यातला दीप अत्तदीप भव असं बुद्धांनी म्हटलं होतं. तोच आत्मज्ञानाचा मार्ग, तोच तुमच्यातला आत्म्याची जागृती किंवा तुमच्यातला जो शहाणपणा आहे, जो माणुसकी आहे, ही सगळ्या जगाला द्यावी याच्यासाठी हा वारकरी विचार पुढं आला. आणि ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालाशी कळस, असं संत बहिणाबाईंनी म्हटलंय. त्याच्यामध्ये त्या असं म्हणतात, नामा तयाचा किंकर तेणे केलं हा विस्तार. याचा अर्थ हा जो वारकरी विचार आहे, समतेचा विचार आहे, बंधुभावाचा आणि प्रेमाचा, एकोप्याचा विचार आहे, हा विचार घेऊन नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, अशी प्रतिज्ञा संत नामदेवांनी केली. पंढरपुरातून ते निघाले. ते कन्याकुमारी ते आताच्या अफगाणिस्तानपर्यंत त्यांनी हा वारकऱ्यांचा, ज्याला ते भागवत धर्म असा संबोधतात, तो विचार ते घेऊन गेले. हा विचार केवळ ज्ञानाचा आहे, प्रेमाचा आहे आणि बंधुभावाचा आहे. आणि आपण या संतांचे पाईक आहोत ही भावना सर्व पत्रकारांच्या मनात आहे, सगळ्या माध्यमांच्या मनात आहे आणि ती असायलाच पाहिजे. हीच भावना आमच्याही मनात आहे. म्हणून तरुण भारतने गेल्या वर्षापासून हा आषाढी वारी विशेषांक सुरू केला. गेल्या वर्षी आम्ही मठ आणि धर्मशाळा, ज्या पंढरपुरात सगळ्या राज्यातून वारकरी तिथे येतात आणि तिथं शेकडो वर्षांपासून त्यांनी राहण्याच्या सुविधा केलेल्या आहेत. त्या निमित्ताने पंढरपूरमध्ये केवळ महाराष्ट्रच नाही तर संबंध देशाचं प्रतिबिंब उमटतं. अख्खा देश आषाढी एकादशीला तिथं एकवटलेला असतो. म्हणून त्यांची माहिती आम्ही गेल्या वर्षी दिली. आणि यावर्षी हा जो विठू माऊली आहे हा पालखी विशेषांक आहे. याच्यातमध्ये काय माहिती आहे मी तुम्हाला सांगतो की विठुरायाला भेटायला लोक एकट्याने येण्यापेक्षा समूहाने येतात. ही समूह भक्ती आहे. मी जसं म्हटलं की एकोपा, सामाजिक ऐक्य
याचा मेसेज देणारा, एकमेकांशी प्रेमाचे बंध जपणारी अशी ही वारी आहे. तर ते येताना सुद्धा एकट्याने येत नाहीत. मुळात ही भक्ती जी आहे ते समूहाने करायची, हातात हात घालून करायची, गळ्यात गळा घालून करायची, एकमेकांना गळा भेट देऊन करायची, एकमेकांच्या पाया पडून करण्याची भक्ती आहे. या हृदयाची त्या हृदयी घालणे असं जे ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे ते याच्यामध्ये अभिप्रेत आहे. मग ते समूहाने येतात आणि गेल्या काही वर्षांची परंपरा अशी आहे की ही जी संत चळवळ सुरू झाली ही 13व्या शतकातली आहे. आता विठोबा विटेवर किती दिवस उभा आहे तर माहीत नाही आहे. युगे 28 विटेवर उभा असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ 28 युग तो विटेवर उभा आहे. कोल्हापुरात तर एक नंदवाळ नावाचं तीर्थक्षेत्र आहे. देव पहिल्यांदा तिथं आला आणि तिथून तो पंढरपूरला आपले गायी गुरं गोपाळ यांच्यासह गेला. तो तिथे 32 युगे 32 विटेवर उभा असं तिथं आरती म्हणतात. याचा अर्थ असा आहे की अनादी कालापासून विठोबा विटेवर हात ठेवून उभा आहे. आता अलीकडच्या ऐतिहासिक जे पुरावे आहेत ते 11व्या शतकापासूनचे पुरावे आहेत की पंढरपुरात हा विठोबा, त्याचं मंदिर, तिथं शिलालेख मिळालेले आहेत. त्या शिलालेखांनुसार तेव्हापासून तो विठोबा तिथे उभा आहे. तेव्हापासून किंबहुना त्याच्याही अगोदरपासून ही आषाढी वारी सुरू आहे. म्हणजे ज्ञानदेव नामदेवांनी ही सगळी विठोबा चालता बोलता केला असं नामदेवरायांनी असं म्हणतात. त्यांच्याही पूर्वी आषाढीची वारी होत होती, पंढरपूरची वारी होत होती. ज्ञानोबारायांचे आजी आजोबा पंढरपूरची वारी करत होते. नंतर ह्या संतांनी ती वारी पुन्हा एकदा सुरू केली. वारी करणं म्हणजे आपली जी इष्टदेवता आहे, विठ्ठल आहे, या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून चालत चालत दिंडी घेऊन, दिंडी म्हणजे विणा, मृदंग, टाळ आणि तोंडातून विठ्ठल नामाचा जयघोष असं करत करत हे सगळे मंडळी पंढरपूरला जातात. एका ठराविक काळानंतर जातात. एकूण 4 वाऱ्या आहेत. या 4 वाऱ्या आषाढी आहे, कार्तिकी आहे, माघी वारी आहे, या सगळ्या वाऱ्यांमध्ये जातात. पण सगळ्यात मोठी यात्रा असते ती आषाढीची. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग असं संतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे स्वतः विठ्ठलच उभारोने बाहे विठो पालवित आहे. विठ्ठल या संतांची आणि वारकऱ्यांची वाट पाहत असतो आणि ही वाट पाहणं, एक आई जशी लेकराची वाट पाहते त्या पद्धतीची वाट आई ही विठू माऊली पाहत असते. आणि लेकरं म्हणजे ही सगळी जनता जनार्दन, संतांनी जनतेला जनार्दन असं म्हटलेलं आहे. तर हे सगळे मंडळी पंढरपूरला जातात, शतकानुशतके जात आहेत. संतांच्या नंतर काही अशी परंपरा सुरू झाली की ते संतांच्या पादुका सोबत घेऊन, म्हणजे पालखीमध्ये ठेवून त्या संतांच्या सोबत पुन्हा जायचं, म्हणजे त्या संतांच्या आठवणी जागवायच्या. संतांच्या आठवणी काय तर नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रेमाचा दिवा लावायचा, ज्ञानाचा दिवा लावायचा, आत्मज्ञानाचा दिवा लावायचा. हे त्याच्यातले संतांनी सांगितलेले विचार. आणि हे संतांनी सांगितलेले विचार आहेत ते अभंगांमधून त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे आज 700 वर्ष होऊन गेली, पण या संतांचं अक्षर, या संतांचे अभंग अक्षर आहेत की अक्षर झालेलं नाही आहे, त्यांचा क्षय झालेला नाही, ते अभंग आहे. म्हणजे तुकारामाचं या गाथ्याबद्दल असं म्हणतात की रामाने बांधलेला सेतू तो भंगला, पण उसका सेतू भंग गया, लेकिन इसका अभंग आहे. म्हणजे तो जो अभंग आहे ते जी त्यांचे अक्षर आहेत त्याचे त्यांनी लिहून ठेवलेलं हे अजून अभंग आहे. आणि ते अभंग याच्यासाठी आहे की ते एकमेकांशी, माणसाशीच केवळ नव्हे तर सर्व प्राणीमात्राशी, सर्व विश्वाशी प्रेमाने आणि बंधुभावाने राहणं. म्हणजे ज्ञानदेवांनी तर पसायदान मागितलं, जे विश्वाच्या कल्याणाचं पसायदान त्यांनी मागितलं. माणसांनी एकमेकांशी भांडू नये, एकमेकांशी वैर करू नये, एकमेकांशी प्रेमाने राहावं असा तो संतांचा संदेश आहे. आणि मग संतांच्या पादुका पालख्यांमध्ये घालून त्यांनीच लिहिलेले अभंग मुखाने म्हणत, टाळ मृदुंगाच्या गजरात नाचत गात हे सगळी मंडळी, ही सगळी वारकरी पंढरपूरच्या वारीला जातात. आता ह्या ज्या पालख्या आहेत या कोणाच्या आहेत तर त्या संतांच्या आहेत. 13व्या शतकात सर्व संतांची मांदियाळी होती. त्याच्यानंतरही संत एकनाथ महाराज ते संत तुकाराम महाराजांपर्यंत, अगदी गाडगे महाराजांपर्यंत ही सगळी जी संत परंपरा आहे, संत मांदियाळी आहे महाराष्ट्रातली, ते जरी आता नसतील तरी त्यांच्या त्या पादुकांच्या रूपात, त्यांच्या ग्रंथांच्या रूपात ते आपल्यासोबत आहेत, आपल्याबरोबर आहेत अशी भावना सगळ्या वारकऱ्यांची असते. आणि म्हणून त्या पालख्या घेऊन ते पंढरपूरला येत असतात. दिंडी हा एक छोटा गट असतो. पालखीसोबत अनेक दिंड्या असतात आणि त्याच्या शेकडो वारकरी असतात. अशा महाराष्ट्रातल्या किती पालख्या आहेत
तर आज तागायत त्याची नीट शास्त्रशुद्ध अशी नोंद झालेली नाही आहे. ही नोंद करण्याचा प्रयत्न 100 वर्षांपूर्वी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केला होता. पुणे नगर वाचन मंदिरात ते होते. त्यांनी पाहिलं की आषाढी वारीला ज्ञानोबा तुकोबा यांच्या पालख्या चाललेल्या आहेत आणि त्याच्यासोबत हजारो वारकरी ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात भान हरपून नाचतायत, अभंग गातायत. न्यायमूर्ती रानडे खाली आले, त्यांना भेटले. त्यांनीच वर्णन केलेलं आहे, त्यांना गैवरून आलं की ही महाराष्ट्राची थोर परंपरा आहे की कुठलाही जाती धर्माचा भेद, हा उच्च तो नीच असं काही न बघता हे वारकरी एकमेकांची गळा भेट घेतायत, एकमेकांच्या पाया पडतायत. ही थोर परंपरा आहे, म्हणून त्यांनी याची नोंद करायला पाहिजे, म्हणून त्यांनी नोंद केली. प्रत्येक दिंडीची नोंद केली, दिंडीतल्या वारकऱ्यांची नोंद केली. आणि ही पहिली नोंद अलीकडच्या काळातली ही 100 वर्षांपूर्वीची न्यायमूर्ती रानडेंनी केलेली आहे. त्याच्यानंतरच्या काळात या नोंदी फारशा केल्या गेलेल्या नाहीत. कुणी संस्थात्मक पातळीवर, कुणी विद्यापीठीय पातळीवर, तर कुणी वैयक्तिकरित्या त्या नोंदी करण्याचा प्रयत्न केला. पण म्हणाव्या अशा त्या नोंदी झाल्या नाहीत. याचं कारण देशभरातून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे वारकरी पालख्या दिंड्या घेऊन पंढरपूरला येत असतात. आम्ही या दिंड्या किती आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, या पालख्या किती आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर सविस्तर लिहिलेला असा हा विठू माऊली विशेषांक आहे. याच्यामध्ये सांगतो तुम्हाला काय आहे की याच्यामध्ये 10 मानाच्या पालख्या आहेत. महाराष्ट्र सरकारने काही वर्षांपूर्वी मानाच्या 10 पालख्यांचं नोंद केली किंवा घोषणा केली. या 10 मानाच्या पालख्या कोणत्या? तर महाराष्ट्रामध्ये एक भजन म्हटलं जातं, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. आणि याच्या व्यतिरिक्त ज्या पालख्या आहेत त्या कौंडिण्यपूर आहे अमरावतीमध्ये, विदर्भामध्ये. तिथं रुक्मिणी मातेचं ते माहेर आहे. रुक्मिणी हरण आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्णाने रुक्मिणीचं हरण केलं. आताच्या भाषेत ते लव्ह मॅरेज. तर ते जे रुक्मिणी हरण आहे ती रुक्मिणी मातेचं ते माहेर. ती रुक्मिणी माता, तोच विठ्ठल, तोच श्रीकृष्ण विठ्ठलाचं रूप घेऊन पंढरपूरला विटेवर उभा आहे. म्हणून तिथली जी रुक्मिणी मातेची पालखी आहे ती पंढरपूरला विठुरायाच्या नगरीत आषाढी वारीला येते. दुसरी आहे चांगावटेश्वराची पालखी, जी पालखी सासवडवरनं येते. हेच चांगदेव महाराज, हेच चांगावटेश्वर, ज्यांचं गर्वहरण ज्ञानदेवांनी आणि लहानग्या मुक्ताबाईंनी केलं असं म्हणतात. आणि अजून एक पालखी ती म्हणजे संत निळोबारायांची. संत मालिकेतले शेवटचे संत आहेत, जे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातल्या पिंपळनेर या गावचे आहेत. तिथून ती पालखी जाते. अशा या सगळ्या मानाच्या 10 पालख्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अनेक संत आहेत, जसं संत गजानन महाराज आहेत. विदर्भातून फार मोठी शिस्तबद्ध पालखी सोहळा म्हणून ज्यांना ओळखला जातो तो आहे. तर या सगळ्यांची माहिती या अंकामध्ये आहेच. पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो की सुमारे 3000 दिंड्या, 3000 पालख्या महाराष्ट्रभरातून येत असाव्यात असं नांदेड इथले एक पत्रकार आहेत सदाशिव पवळे चिखलीकर, त्यांनी वैयक्तिकरित्या गेले 25 वर्ष या पालख्यांची, दिंड्यांची नोंद केलेली आहे, अगदी नावासह, पत्त्यासह, मोबाईल नंबरसह. त्यांचं म्हणणं असं आहे की या पालख्या 3000पेक्षा जास्त आहेत, पण त्यांनी नोंद करू शकले त्या 2500पर्यंत केलेली नोंद आहे. अलीकडच्या काळात तर महाराष्ट्र शासनाने या दिंड्यांना आणि पालख्यांना अनुदानही द्यायला सुरुवात केलेली आहे. अनेक दिंड्यांना अनुदान मिळालेलं आहे. त्यामुळं सरकार दरबारी आता या दिंड्यांची नोंद झाली आणि अजूनही नोंदी होतील, त्या यादीमध्ये दुरुस्ती होतील, भर पडेल, असं सगळं होईल. पण मला असं वाटतं न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यानंतर तरुण भारतने केलेला हा जो विशेषांक आहे, या विशेषांकामध्ये एकत्रितरित्या या सगळ्या दिंड्यांची नोंद तुम्हाला पाहायला मिळेल, त्यांची माहिती पाहायला मिळेल. कधी या दिंड्या सुरू झाल्या, कधी पालख्या सुरू झाल्या, त्यांची वैशिष्ट्य काय, त्याच्यामध्ये किती लोक आहेत, त्यांच्या परंपरा काय, संस्कृती काय, या पद्धतीचं सगळं या विशेषांकामध्ये आम्ही दिलेलं आहे. याचं प्रकाशन मी तुम्हाला सांगितलं तसं आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्याच्याही पूर्वी आमचे समूह प्रमुख आदरणीय किरण ठाकूर, मामा म्हणतो आम्ही त्यांना, ते त्यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ यांच्या हस्ते, खासदार मेधाताई कुलकर्णी होत्या. इथं भक्ती संगीताचा एक छान कार्यक्रम पुण्यात आयोजित केला होता. जेव्हा ज्ञानोबारायांच्या आणि तुकोबारायांच्या पालख्या पुण्यात होत्या, त्याच्या मुहूर्तावर,
त्या पर्वणीवर आम्ही या अंकाचं प्रकाशन केलं. आज म्हणजे आषाढी एकादशीला कोल्हापुरातून नंदवाळ हे जे मगाशी मी उल्लेख केला ते विठ्ठलाचं जे गाव आहे त्या गावी मोठी एक दिंडी सोहळा पालखी सोहळा जातो, तिथेही याचं प्रकाशन झालं. अशा प्रकारे ठिकठिकाणी आमच्या ज्या 9 आवृत्त्या आहेत त्या 9 आवृत्त्यांच्या ठिकाणी जिथं विठ्ठलाची मंदिरं आहेत, ही विठ्ठलाची मंदिरं म्हणजे लोकांच्या एकोप्याची ठिकाणं असं आपण त्याला म्हणू शकतो, प्रेमाची ठिकाणं असं म्हणू शकतो, त्या ठिकाणी या अंकाचं प्रकाशन झालं आहे. मी असं म्हणतो की हा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. हा दस्तऐवज आपल्याजवळ असायलाच पाहिजे, म्हणून आमचा हा अंक जरूर खरेदी करा, जरूर घ्या. त्याच्या प्रती मोजक्याच आहेत आणि तुम्हाला सांगतो हा महाराष्ट्राचं मोठा ठेवा आहे, हे महाराष्ट्राचं मोठं संचित आहे. याचं कारण हजारो वर्ष ही परंपरा सुरू आहे. जगामध्ये कुठेही या पद्धतीची वारीची परंपरा नाही की लोक कोणीही निमंत्रण दिल्याशिवाय, कोणीही बोलावल्याशिवाय, कोणी अधिकृत आदेश वगैरे सूचना वगैरे केल्याशिवाय स्वतःच्या इच्छेने स्वयंप्रेरणेने आपापल्या गावावरून आपापल्या घरातून निघून आणि पंढरीच्या या माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि नाचत गात पंढरपूरला जातात, चंद्रभागेचे स्नान करतात, पुंडलिकाचं दर्शन घेतात आणि मग देवाचं दर्शन घेतात. ह्याच्यामध्ये एक अर्थ आहे आणि तो अर्थ असा आहे, माय बापे केवळ काशी तेने न वजावे तीर्थाशी. म्हणजे आपली आई वडील हीच आपली काशी आहे, हीच आपली विठ्ठल रुक्माई आहे. त्यांचं दर्शन करणं, त्यांची सेवा करणं म्हणजे ती सेवा विठ्ठलाला पावते. पुंडलिक ही सेवा करत होता, मग देव त्याला भेटायला आला, त्याची परीक्षा घेतली, पण तो आई वडिलांच्या सेवेपासून हटला नाही, त्यांच्या पायाजोडून उठला नाही. त्याने एक वीट फेकली आणि देवाला उभं राहायला सांगितलं. त्याची आई वडिलांची सेवा, तो भाव, ती भक्ती बघून देव प्रसन्न झाला. तुला काय हवंय हे सांग, मी ते देतो. त्यांनी सांगितलं, देवा काही नको, जो आपल्या आईवडिलांची सेवा करेल, म्हाताऱ्या आईवडिलांना जीव लावेल, त्याच्या डोक्यावर तू सदैव आशीर्वाद ठेव आणि जे जे लोक इथं तुला भेटायला येतील तू असाच इथं उभा राहत जा आणि माझ्या या घटनेची, या आईवडिलांच्या प्रेमाची लोकांना पुन्हा आठवण करून देण्यासाठी तुझ्या भेटीच्या आधी त्यांनी चंद्रभागेत स्नान करून पुंडलिकाचं दर्शन घ्यावं, जो आईवडिलांची सेवा करत होता. म्हणून वारकरी हे सगळं करतात आणि पुंडलिक वरदे हरिविठ्ठलचा गजर करतात. याचा अर्थ त्या पुंडलिकाचं स्मरण आहे, त्याच्या आईवडिलांचं स्मरण आहे. आपल्या घरात असलेली आईवडील हेच विठ्ठल रुक्माई आहेत, म्हणून त्यांची सेवा करतात. तीच आपली काशी आहे, तेच आपलं पंढरपूर आहे, अशा अर्थाचा तो विचार आहे. आणि तो विचार, संतांचा विचार जागवत या पालख्या जात असतात. आता बघा, मी सांगितलं ह्या ज्या मुख्य पालख्या आहेत त्याच्यामध्ये न्यायमूर्ती रानडेंनी नोंदी केल्यात. ते संत ज्ञानेश्वर महाराज आळंदीवरून पालखी येते, संत तुकाराम महाराज देहूवरून पालखी येते. आणि आणखी एक नोंद केली होती त्यांनी, एकोबा म्हणजे संत एकनाथ महाराज, जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत, असं संत बहिणाबाईंनी त्यांचं वर्णन केलं. याचा अर्थ मधल्या काळामध्ये जेव्हा मोगली आक्रमण होतं, ह्या पारतंत्र्याच्या काळामध्ये हा आपला भागवत धर्म ज्यांनी टिकवून ठेवला, महाराष्ट्राचा एकोपा ज्यांनी अखंड ठेवण्यास मदत केली, ते संत एकनाथ महाराज. त्यांची पालखी पुण्यात येत होती. कालांतराने ती वेगळ्या मार्गाने जायला लागली, पण न्यायमूर्ती रानडेंच्या नोंदीनुसार ती पालखी पुण्यात येत होती. अत्यंत दुसरी महत्त्वाची नोंद अशी आहे की काशीवरून संत कबीरांची पालखी ही पंढरपूरला येत होती. 100 वर्षापूर्वीची नोंद आहे. कबीर हे निर्गुण निराकार परमात्मा मानणारे, मूर्ती पूजेला विरोध असणारे कबीर आहे. या कबीरांवर मी सांगितलं तसं संत नामदेवराय जेव्हा उत्तरेत गेले होते, या उत्तरेतल्या नामदेवरायांचा मोठा प्रभाव संत कबीरांवर होता. आणि ज्या विठोबाच्या भोवती, ज्या वाळवंटामध्ये सर्व जाती धर्माचे संत वारकरी एकत्र येऊन फेर धरतात, एकमेकाला काला भरवतात, ह्या वारकऱ्यांना, ह्या संतांना आणि त्यांच्या विठोबाला जायला पाहिजे तिथे आणि भेटायला पाहिजे, ही मनीषा मनात धरून कबीर महाराज तिथं आले आणि विठ्ठलाच्या चरणी लीन झाले. निर्गुण निराकार परमात्मा मानणारे या सगुण साकार विठुरायाच्या पुढं नतमस्तक झाले आणि त्यांनी पालखीची परंपरा उत्तरेतून सुरू केली. आता याचा पुरावा काय, तर याचा पुरावा न्यायमूर्ती रानडेंनी नोंद केली, तो एक आहेच आहे. पण कबीरांचा एकुलता एक अत्यंत लाडका मुलगा म्हणजे कमाल, या कमालाचे दोहे आहेत, कबीरांचे दोहे आहेत, त्यांच्या मुलीचे दोहे आहेत, असे कमालाचे दोहे आहेत. कमाल या विठुरायासाठी आणि कबीरांच्या विचारासाठी पंढरपुरात राहिले. पंढरपुरात त्यांची समाधी आहे. उत्तरेचं आणि महाराष्ट्राचं
पंढरपुराचं, विठ्ठलाचं, वारकऱ्याचं हे असं एकमेकांचं नातं आहे. आणि हे नातं जे आहे ते वैश्विक कल्याणाचं आहे. वैश्विक कल्याण सांगणार आहे, एकमेकांना प्रेम बंधुभावाचा संदेश सांगणार आहे. ह्या सगळ्या पालख्यांचा उल्लेख, माहिती आम्ही याच्यामध्ये दिली आहे. आता तुम्ही असं म्हणाल की पत्रकारांनी अशा पद्धतीचा आध्यात्मिक वाटेल असा अंक करण्याचं कारण काय? मी तुम्हाला सांगतो की ही परंपरा मी सुरुवातीला सांगितलं तशी ज्ञानाची आहे. ही परंपरा लिखाणाची आहे, वाचनाची आहे. ही परंपरा ज्ञानदीप लावू जगी असं ज्या नामदेवांनी म्हटलेलं आहे, तीच ही आमची पत्रकारितेची परंपरा आहे. नामदेवांनी पंढरपूरला राहत होते तेव्हा असा एक अभंग केला आहे. त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलंय की चंद्रभागे तिरी ऐकिल्या गोष्टी, वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. याचा अर्थ वाल्मिकींनी रामायण लिहिलं. वाल्मिकी ही वाल्याकोळी नावाचा दरोडेखोर होता. त्यांना उपरती झाली आणि नंतर त्यांनी अभ्यास केला, तपश्चर्या केले आणि रामायण लिहिलं. आपल्याला रामायण महाभारत माहिती आहे. महाभारताच्या अगोदर रामायण आहे. हे रामायण एका दरोडेखोराने, एका कोळी जमातीतल्या माणसांनी लिहावं हीच मोठी गोष्ट आहे. आजही तुम्ही पंढरपुरात गेलात तर पुंडलिकाचं जे मंदिर आहे त्याचे पुजारी कोळी समाजातले आहेत आणि त्यांना मोठा मान आहे. ते वाल्या कोळ्याचे पूर्वज आहोत आम्ही असं सांगतात. नामदेवांनी जो आदर्श घेतलाय लिखाणाचा, वाचनाचा, ते असं म्हणतायत, जर वाल्या कोळ्यासारखा दरोडेखोर ऋषी होऊ शकतो, मुनी होऊ शकतो, ज्ञानी होऊ शकतो, तर मी काय होऊ शकत नाही? मीही त्याच्याप्रमाणे शतकोटी अभंग करेन. शतकोटी म्हणजे नेमका आकडा किती माहीत नाही, पण ज्याला आपण अमाप म्हणू, मोजता येणार नाही असे मी अभंग करेन अशी प्रतिज्ञा केली. आणि ही प्रतिज्ञा त्यांनी आपलं कुटुंब जे आहे, नामदेवाचे घरी 14 मनुष्य स्मरती हरी आणि 14वी ती दासी जणी, 15वी ती दासी जणी असं संत जनाबाईंनी म्हटले. एक दासी, एक अनाथ मुलीला वाळवंटातून उचलून संत नामदेवांच्या वडिलांनी, दामाजी पंतांनी आणलं आणि तिला लिहायला वाचायला शिकवलं. नामदेवांनी तिच्यासह, ती खरं तर नामदेवाला थोरली, नामदेवांना तिने कडे खांद्यावर सांभाळलेलं आहे असे उल्लेख आहेत अभंगामध्ये. पण तो जो संत मेळा आहे, चोखा मेळा संत भला तेने देव भुलविला वगैरे म्हटलं. एका वेशीच्या बाहेर राहणाऱ्या अस्पृश्य समाजात त्या काळी मानलं जात होतं, अशा समाजात जन्मलेला संत चोखामेळा, त्याला लिहायला शिकवलं. त्याचा मेहुणा बंका आहे, त्याला लिहायला शिकवलं. त्याच्या मुलाला कर्ममेळ्याला लिहायला शिकवलं. त्याची बहीण निर्मळा, तिला लिहायला शिकवलं. महत्त्वाचं म्हणजे सोयराबाई, जिने गावकीचं काम करता करता म्हणजे मेलेली जनावरं उरून टाकायचं जिचं काम, तिने सुद्धा लिहिलेले अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, आणि महिलांचे अभंग लिहिलेत, विटाळाचे अभंग लिहिलेत. अशी ही संत सोयराबाई. या सगळ्यांना आमची माळी याची जातं, शेतकरू बागायतं किंवा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, म्हणजे कामातच राम आहे, कामातच देव आहे असे सांगणारे संत सावतामाळी असतील. ही फार मोठी संतांची मांदियाळी. हे सगळे संत लिहित होते, हे सगळे संत ज्ञानोपासना करत होते. केवळ अंधभक्ती नव्हती, केवळ आध्यात्मिक असं म्हणून त्याच्याकडे बघता येत नाही. आणि म्हणून संत बहिणाबाईंनी नंतर पुढं असं म्हटलं की ज्ञान देवे रचिला पाया. इथल्या माणसांनी कसं वागावं, कसं बोलावं, परस्परांशी कसं राहावं हे ज्ञानदेवांनी सांगितलं. ते आधी कुणी सांगितलं तर ते श्रीकृष्णाने सांगितलं, रणभूमीमध्ये सांगितलं. आणि या रणभूमीत त्यांनी जे सांगितलं ते जे जीवनाचं तत्त्वज्ञान आहे, हिंदू धर्मयांचा जो पवित्र ग्रंथ आहे, ज्याचा बेस आपण असं म्हणतो, आपल्या जगण्याचा बेस काय तर भगवद्गीता. ही भगवद्गीता त्यांनी मराठीमध्ये, प्राकृतामध्ये रूपांतरित केली, भाषांतरित केली, लिहिली. आणि तिला टीका म्हटलंय. ती टीका म्हणजे ज्ञानेश्वरी होय. आणि ज्ञानेश्वरीतला मूळ जो विचार आहे तो विचार सगळ्यांनी एकोप्याने राहण्याचा आहे. स्त्रियांना, शूद्रांना, सगळ्यांना अधिकार आहे, ज्ञान घेण्याचा अधिकार आहे असं त्यांनी सांगितलं. आणि ते त्यांनी अधोरेखित केलं की वेद हे झोपलेल्या श्रीविष्णूच्या उच्छवासातून बाहेर पडून ते वेद झाले, जे आपल्याकडं ज्ञानाचं भांडार आहे. पण हे वेद, ही भगवद्गीता जागेपणी रणांगणावर सदेह असलेल्या श्रीकृष्णाने सांगितली. त्याच्यामुळं त्यांचे विचार महत्त्वाचे आहेत. त्यांनी स्त्री शूद्रांना अधिकार दिलेला आहे आणि तोच अधिकार ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीतून सांगितला आणि तोच अधिकार इतर सर्व संतांनी आपल्या विचारातून सांगितला, अभंगातून सांगितला. संत जनाबाई आहे, संत मुक्ताबाई आहे, संत बहिणाबाई आहे, संत सोयराबाई आहे, अनेक महिला संत, ज्यांना पुरुष सत्ताक पद्धतीमध्ये सुद्धा संतांनी मोठी अधिकारपदं दिली. जनाबाई तर फडकरी होत्या, मालक होत्या.
डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी. आणि जे टीका करतायत म्हणजे आता महिलांच्या कपड्यांवरनं वगैरे टीका करतायत, कशी कपडे घालावीत कशी घालू नयेत, जनाबाईंनी त्यावेळी सांगितलं. आणि शिवाय इशारा दिला, मनगटावर तेल घाला तुम्ही, म्हणजे तेल मनगटावर घालून तुम्ही बोंबलत बसलात तरी आम्हाला काही हरकत नाही, कारण आमचे जे हे विचार आहेत हे प्रबोधनात्मक आहेत आणि ते सर्वांना समान न्याय देणार आहेत. मी असं सांगत होतो. ही आमची परंपरा आहे, ही आमची लिखाणाची वाचनाची याची परंपरा आहे. म्हणून आद्य पत्रकार हे संत नामदेवांना म्हटलं पाहिजे, कारण त्यांनी नाचू कीर्तनाची जंगी, ज्ञानदीप लावू जगी, म्हणजे समाज प्रबोधनाची जी परंपरा आहे ती त्यांनी सांगितली. ती संत नामदेवरायांनी संत ज्ञानदेवरायांनी सांगितली. ज्ञानी याचा एका, नामयाचा तुका आणि कबीराचे शेखा, अशी मोठी वारकरी परंपरा आहे. आमची ज्ञान परंपरा जी आहे ती अशी वरपासून खालपर्यंत चालत आलेली आहे. मधले जे मी म्हटलं संत एकनाथ, त्यांना तर आद्य संपादक म्हणायला पाहिजे, कारण त्यांनी काय केलं, मधल्या काळामध्ये 200-400 वर्षामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये प्रक्षेप घुसले होते, अशुद्ध्या घुसल्या होत्या. सगळ्या महाराष्ट्रभरामधून ज्ञानेश्वरीच्या प्रती गोळा केल्या आणि ज्ञानेश्वरांना जो मूळ विचार अभिप्रेत आहे, ज्या विचाराने त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तो मूळ विचार स्त्रियांना, शूद्रांना, सगळ्यांना अधिकार देणारा तो विचार त्यांनी पुन्हा एकदा ती ज्ञानेश्वरी लिहून काढली. त्या अर्थाने संत एकनाथ महाराज, ज्यांना एकोबा असे म्हणतात, हे पहिले संपादक आहेत. आणि ही परंपरा पुढं जाऊन 1832 साली दर्पण नावाचं पहिलं वर्तमानपत्र बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा ज्ञानेश्वरी प्रसिद्ध केलेली आहे. याचं कारण आमची परंपरा ही ज्ञानाची आहे, ही समाज प्रबोधनाची, हे त्यांना दाखवायचं होतं. त्याच्यानंतरची परंपरा तुम्हाला सांगतो, अगदी पुढं जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा उठाव केला, जेव्हा दलितांना हिंदू धर्मामध्ये अधिकार दिले जात नाहीत, त्यावेळी त्यांनी मोठं बंड केलं. त्यांनी धर्मांतर केलं. ज्या धर्मामध्ये मला माणसाने माणसासारखं जगण्यासारखा जर अधिकारच दिला जात नसेल तर मी दुसरा धर्म का स्वीकारू नये, या विचाराने त्यांनी समाज बांधवांना जागं केलं. आणि फार मोठ्या ताकदीने त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. पण असं असलं तरी मूळ विचार हे संतांचे पवित्रच आहेत, प्रबोधन करणारे आहेत, अगदी स्त्रियांना शूद्रांना अधिकार देणारे आहेत. हे त्यांनी आवर्जून याची दखल घेतलेली आहे. आणि म्हणून त्यांचं मूकनायक असेल किंवा प्रबुद्ध भारत असेल, याच्यावर अनुक्रमे तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या ओळी शिरोभागी लिहिलेली आहेत त्यांनी. म्हणजे वर्तमानपत्र सुरू करताना सुद्धा त्यांना या संतांची आठवण होती. मुळात बाबासाहेब हे कबीरपंथी आहे, कबीरांचे दोहे त्यांच्या घरात म्हटले जायचे. तर त्यांनी ह्या तुकोबांच्या आणि ज्ञानोबांच्या ओळी तिथं लिहिल्या, समाज जागृतीसाठी लिहिल्या, समाजाला आत्मभान देण्यासाठी त्या लिहिल्या. ह्या मुक्याचं जगात कुणीच नसतं, त्यामुळं तू आता हे केलं पाहिजे, उठाव केला पाहिजे. किंवा अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतोय की तू आता हातात शस्त्र धरलं पाहिजे आणि दुष्टांचा निर्दाळन केलं पाहिजे. अशा आशयाच्या त्या ओळी त्यांनी आपल्या वर्तमानपत्रावर लिहिल्या. एवढंच नाही तर त्यांनी संत चोखामेळ्यांना द अनटचेबल्स नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे तो संत चोखामेळ्यांना अर्पण केला आहे. कारण पहिला आतला आवाज हे चोखामेळ्याच्या कुटुंबाने हे केला आहे, त्याला उद्गार दिलेला आहे आणि ते लिहून ठेवलेलं आहे. आणि ही जी लिहिण्याची परंपरा आहे त्याला बाबासाहेबांनी कायम वंदन केलेलं आहे. बाबासाहेब संत एकनाथांनी आपल्याला गोष्टी माहिती आहे की एका अस्पृश्याच्या मुलाला कडेवर घेतलं वगैरे, त्यांच्या अनेक गोष्टी आहेत. गोष्टी म्हणण्यापेक्षा ते प्रसंग आहेत घडलेले. बाबासाहेब औरंगाबादला असताना, आताचं संभाजीनगर, तिथं असताना पैठणला गेले. तिथं एकनाथांच्या समाधीवर नतमस्तक झाले, फोटो आहेत त्याचे. आणि एकनाथ संशोधन मंदिर नावाचं एक संस्था एकनाथांचं संशोधन त्यांच्या साहित्याचं करणारं, त्याला बाबासाहेबांनी पाठिंबा दिला, बळ दिलं, शुभेच्छा दिला. त्याची पत्र उपलब्ध आहेत. याचा अर्थ ही जी आहे ही ज्ञानाची परंपरा आहे. पुन्हा जेव्हा बाबासाहेब घटना लिहायला लागले तेव्हा समता, स्वातंत्र्य, बंधुता, अनेक लोक म्हणतात की हे फ्रेंच राज्यक्रांतीमधून त्यांनी बाबासाहेबांनी घटनेमध्ये घेतलंय. पण संत साहित्याचे अभ्यासक, विशेषतः ज्यांनी तुकारामांचे अभंग हे इंग्रजीमध्ये नेले, युरोपात नेले, त्या निमित्ताने मोठ्या समाजापर्यंत गेले, ते दिलीप चित्रे असं म्हणतात की हे समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हे संत साहित्यामधून आलेलं आहे. आणि या संत साहित्याचा बाबासाहेबांचा प्रचंड अभ्यास होता. त्याच्यामुळं ही जी त्रिसूत्री आहे, ही घटनेतली जी मूळ तत्व आहेत, ही या संत साहित्यातून आलेली आहेत. आणि मला असं वाटतं अशी जर ही ज्ञानाची परंपरा असेल ती आम्हा पत्रकारांनी पुढं न्यायला पाहिजे. आणि हा जो आपला ज्ञानाचा दिवा आहे तो उजळायला पाहिजे. म्हणून या अशा प्रकारचे प्रयोग आम्ही करतो आहोत. तरुण भारतने याच्यामध्ये
पुढाकार घेतलेला आहे आणि हे आपल्या जुन्या परंपरेला पुन्हा उजाळा देण्याचं काम तरुण भारत करतं आहे. हे मॅगझिन आहे, हे वार्षिक आहे आणि हे वार्षिक आषाढी एकादशीला प्रसिद्ध होतं. याच्या व्यतिरिक्त दैनिकामधून आम्ही या पद्धतीचे विचार देत असतो. भक्तीची परंपरा आहे, समाज प्रबोधनाची परंपरा आहे, या आमच्या रोजच्या पुरवण्या असतात. तुम्ही हा अंक तर घ्यायला विसरू नकाच, पण आमचा दैनिक तरुण भारत, बदलला तरुण भारत, तरुण झालेला तरुण भारत हा तुम्ही घ्यायला विसरू नका, वाचायला विसरू नका. पहिल्यांदा त्याचे वर्गणीदार व्हा आणि आमच्या ह्या ज्ञानाच्या वारीमध्ये सहभागी व्हा असं आवाहन करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.